नमस्कार. तुम्हाला एक्सपोर्ट बद्दल सांगायचं झाल्यास जसं की मी तुम्हाला पूर्वीच्या याच्यात सांगितलेलं आहे की तुम्ही इंडियामधून एक्सपोर्ट केल्यानंतर इम्पोर्ट करण्यासाठी तिथं काय काय लायसन्सची जरूरत आहे. तर हे दोन मेन तुम्हाला लायसन्स लागतात. तुमचा रेसिडेन्स विजा असतो 2 वर्षासाठी आणि थोडंसं तुम्हाला तिथं अल्वीर मार्केट आहे फूडस्टफ आयटमसाठी, जिथं तुम्ही जाऊन स्वतः तुम्ही स्टडी करा. 3 ते 6 महिने तिथं थांबा आणि तुम्ही चेक करा की ऑनियनची तिथून विक्री कशी होत आहे किंवा अदर प्रोडक्ट्स. आपल्या महाराष्ट्रातून केळी खूप साऱ्या प्रमाणात येते, संत्रा येतो. ह्या सगळे प्रोडक्ट येताना तिथून सेल कसा होतो, कारण की मॅक्सिमम काय होते की आपले जे शेतकरी आहेत ते इंडियामधून महाराष्ट्रातून तर आपण माल पाठवून देतो, पण तिथलचे जे पाकिस्तानी, बंगालीज आणि अदर जे नॉर्थ इंडियन बसलेले आहेत त्यांचा मॅक्सिमम नॉर्थ इंडियनपेक्षाही साऊथचे, केरळचे खूप सारे मार्केट तिथं आहे. तर याच्यामध्ये काय होतं की तिथं ते कमिशनवरती काम करतात, 5% कमिशन भेटून जातो. पण माझं शक्यतो म्हणजे मला असं वाटते की आपला जो मराठी उद्योजक आहे त्यांनी स्वतः तिथं स्वतःची इम्पोर्ट कंपनी ओपन करून चांगल्या पद्धतीनं चांगल्यारीत्या एक रेट मिळू शकतो. एक साधारण आता तुम्ही जर एक एक्झाम्पल दिलं तर 8 ते 10 लाख रुपयाचा कंटेनर तुम्ही तिथं विकत आहात ऑनियनचा, आणि जर तुमचा ऑनियनचा एक कंटेनर 22 मेट्रिक टन ते 26 मेट्रिक टन कंटेनर असतो. जर तुम्ही तो 5%वर 10 लाखाच्या ह्याच्यावर 5% म्हटले तर 50,000 रुपयाचं पण प्रॉफिट होणार का नाही मला माहीत नाही. कन्फर्म 25,000 रुपये मॅक्सिमम प्रॉफिट बनतो. तर त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः इथून चिली, ग्रीन चिली, आपली G4 ग्रीन चिली, ऑनियन जर स्वतः तुम्ही विकला तर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट होऊ शकते. आणि तिथलच्या मार्केटमध्ये तुम्ही जर थोडंसंही रिसर्च केला आणि महिन्यातून तुमचे 3 ते 4 कंटेनर चिलीज म्हणा, ऑनियन म्हणा, बनाना म्हणा, हे मोस्टली दुबईला जाणारे प्रोडक्ट्स आहेत ज्याच्याविषयी मी तुम्हाला सध्या सांगत आहे. तर याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मार्जिन्स निघू शकते आणि एक्सपोर्ट हा बिझनेस तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर बाकीच्यांनी आता तुम्ही बघितलं असेल तिथं अल आदिल ग्रुप आहे ज्यांच्या जवळपास 45 सुपर शॉपीज आहेत. दुबईला आहेत, ओमानमध्ये आहेत, अदर गल्फ कंट्रीजमध्ये आहेत. तर तुम्ही त्यांच्या सुपर शॉपीजमध्येही तुमचे प्रोडक्ट ठेवू शकता. सोबत वेस्ट झोन, नेस्टो या प्रकारच्या वेगवेगळ्या सुपर मार्केट्स आहेत ज्याच्यामध्ये तुमचे प्रोडक्ट्स तुम्ही म्हणजे ठेवू शकता आणि त्याच्यातून चांगल्या पद्धतीनं विक्री होऊ शकते. त्याच्यासाठी काही वेंडर लायसन्स लागतात, डिस्ट्रीब्युटर्स असतात, त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट व्हा. त्यांचे मी तुम्हाला टाईम पडला तर एक आपल्या कॅप्शन्समध्ये त्यांची लिस्ट देणार, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि एक चांगल्या पद्धतीनं म्हणजे एक्सपोर्ट हा तुम्ही इंडियातून, महाराष्ट्रातून करू शकता माझ्या मते. तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला काहीही प्रोडक्ट तुम्हाला तुमचं जे प्रोडक्ट आहे शेतकऱ्यांचं किंवा लघु उद्योजकांचं प्रोडक्ट आहे तर ह्या प्रोडक्टला कशा पद्धतीनं सेल करायचं आहे या सिरीजमध्ये मॅक्झिमम मी तुम्हाला थोडंफार तरी इंडिया लेवलचं आणि दुबई लेवलचं चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे की तुम्ही इंडियातून कशा पद्धतीनं एक्सपोर्ट करू शकता. आणि सोबतच जर तुम्ही इम्पोर्टर बनायचं असेल तुम्हाला दुबईत तर तुम्ही कोणते लायसन्स घेऊन तुमचा बिझनेस तिथंही स्टार्ट करू शकता आणि दिरम्समध्ये कमाई करू शकता, ज्याला तुम्हाला टॅक्स लागायची गरज नाही. कॉर्पोरेट टॅक्सही लागतो तो 9% लागतो. 3 लाख दिरम तुमचा इयरली सेल झाल्यावरती प्रॉफिटमध्ये. तर तुम्हाला तोही एक सगळ्यात चांगल्या पद्धतीनं फायदा होऊ शकतो. अशाच पद्धतीनं जर तुम्हाला आमचे आणखी काही व्हिडिओज जसं की USA मार्केट, जापानची मार्केट, युरोपची मार्केट, आफ्रिकेची मार्केट, मलेशिया, इंडोनेशिया, बँकॉक साईडने जर काही प्रोडक्ट पाठवायचे असेल तर याच्यामध्येही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओजमध्ये स्टेप बाय स्टेप कंपनी कशी फॉर्म करायची अदर कंट्रीजमध्ये आणि तुम्ही इथून कशा पद्धतीनं तुमचं प्रोडक्ट सेल करू शकता, CHAचं काम काय राहते आणि बाकीचे डॉक्युमेंटेशन्स, पेमेंट टर्म्स कशा राहतात, हर एक प्रकारचे सिरीज बाय सिरीज आपण एक व्हिडिओ कवर करणार आहे. आणि सोबतच आमचा जो ब्रँड आम्ही लॉन्च केलेला आहे, माझे जे प्रोडक्ट मी दुबईला पाठवतो, जापानला पाठवतो त्याविषयी मी हळूहळू तुम्हाला
आपल्या ब्लॉगमधून किंवा आपल्या व्हिडिओज माध्यमातून, सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. धन्यवाद.